ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सगळी जबाबदारीच अर्जुनने हातात घेतलेली असते. त्यामुळे अर्जुन घरातली सगळीच कामं एकदम नीट करत असतो. जरी त्याला जमली नाही तरी करावी लागतच असतात, कारण ऑप्शन जो त्याच्याकडे नसतो. तर दुसरीकडे मात्र आता सायली घरी आलेली असते आणि जेव्हा सायली घरी येते तेव्हा सगळीच जण सायलीकडे पाहू लागतात आणि सायली आता म्हणत असते, नवरोबा मी आलेली आहे. आता अर्जुन तिच्याकडे येतो आणि अर्जुन ज्यावेळेस तिच्याकडे येतो तेव्हा अर्जुन आता तिला म्हणत असतो की काय चाललंय बायको सगळ्यांसमोर हे. मग आता मुद्दामूनच ना सायलीनेही हाक मारलेली असते. जेव्हा अर्जुनही कामावरून येतो ना तेव्हा तोही मुद्दामूनच सायलीला बायको बायको करून ओरडत येतो ना. मग आता त्याची सवय इकडे सायलीही दाखवते. मग सायली म्हणते, हे काय, आता मला चहा हवा आहे, चहा पण दे जरा बायको. म्हणजे हे सगळं ती मुद्दामून अर्जुनला सांगत असते. अर्जुन म्हणत असतो की आता जेवणाची वेळ झालेली आहे, त्यामुळे चहा वगैरे काही मिळणार नाही, कारण ऑलरेडी ऑफिसमध्ये चहा झालेलाच असेल असंही आता म्हटलं जातं. त्यावर सायली म्हणते की ऑफिसमध्ये झाला आहे चहा, पण तुमच्या हातचा कुठे, तुम्ही करून द्या ना, म्हणजे तुमच्या हातचा असेल तर तो जरा बराही वाटेल खायला, मग देताय ना करून, असंही आता ती म्हणत असते. आणि त्याच वेळेला अर्जुनला काहीच बोलता येत नाही. पण जरा रूममध्ये चहा घेऊन येशील, कारण जरा मला बोलायचं आहे तुझ्याशी, असं बोलून जरा मुद्दामूनच सायली जी आहे ती मस्करी करत असते, जसं की अर्जुन करतो नेहमी. म्हणजे जसा अर्जुन कामावरून आल्यावर थोडासा रोमॅन्टिक होतो, मुद्दामून त्याला सायलीला रूममध्ये घेऊन जायचं असतं त्या कॉफीच्या बहाण्याने, तसंच आता इथेही तो वागत असतो. आणि हे सगळं काही इथे ऐकत असतात ही लोकं. मग आता अर्जुन म्हणतो, अगं काय बोलतेस तू, ऐकतील नाही लोक. तर सायलीही म्हणते की ऐकू दे ना, जेव्हा तुम्ही माझ्यासोबत हे सगळं करता तेव्हा मला किती अनकम्फर्टेबल फील होतं हे तुम्हालाही कळू दे. तर दुसरीकडे अस्मिता असते. अस्मिता म्हणते की हां तुमचा जो काही रोमॅन्स चालला आहे ना तो बघते मी, आणि तुमच्या भाचा किंवा भाची जिलाही असेल त्यालासुद्धा हा तुमचा मामा मामीचा रोमांस आवडतो आहे. तर दुसरीकडे आता हा बुके जो खास करून अर्जुनने सायलीला द्यायला आणलेला असतो ना, तो बुके पळवलेला असतो इथे असणाऱ्या ह्या प्रियाला. आता तो बुके पळवून खूप मोठं काम करायचं असतं. तिला असं वाटत असतं की चला आपल्या हातात बुके आला आहे म्हटल्यावर आता आपण काही देखील हलक्यात काही करू शकतो. पण तिचा आता पूर्णपणे लॉस झालेला असतो हे तिला माहिती नसतं. बुके घेऊन येते आणि त्याच्या फुलांच्या पाकळ्या ज्या आहेत त्या पूर्णपणे चिघळून टाकते. आणि जेव्हा हे सगळं काही ती करते तेव्हा मात्र आता तिला असं वाटतं की चला आपण फायनली जिंकलेलो आहोत, पण तिथे त्याची हार झालेली असते. कारण इकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की सायली जेवायला वगैरे बसणार असते. अर्जुनने खास पुलाव बनवलेला असतो सगळ्यांसाठी, हा मेनू तिनं केलेला असतो आणि याबद्दल सांगितलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा मात्र आता सायली चकित होते आणि सायली म्हणते की काय स्पेशली आज पुलाव वगैरे केला आहे, खरंच ना आज बातच काही वेगळी आहे, आज तर खायलाच हवं. मग काय गं, कसा गेला दिवस, थोडं जास्त प्रेशर होतं का, त्रास तर काही झाला नाही ना. त्यावर मात्र आता सायली म्हणत असते की नाही, मला काहीच त्रास झाला नाही, उलट ना काम करण्यामध्ये जी मजा आली ना ती कशातच नव्हती. जरा वेगळं आणि युनिक काम करायला भेटलं ना, त्यामुळे खूप जास्त बरं वाटलं, असं देखील सायली आता म्हणत असते. सायली जेव्हा हे सगळं बोलते तेव्हा अर्जुन म्हणतो की उगाचा बायको काही सांगू नकोस, खूप जास्त प्रेशर असणार आहे आणि तुला ही कामंही जमली नसणार आहेत, पण तू कोणत्या तोंडाने सांगशील, नाही म्हणूनच तर तू सांगत नाही आहेस, असं देखील आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना तेव्हा मात्र सायली म्हणते की तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास वाटत नसेल तर तुम्ही स्वतः फोन करा ना चैतन्य भाऊजींना आणि विचारा जी काही सत्य परिस्थिती आहे ते, असंही आता म्हटलं जातं. मग दुसरीकडे सगळ्यांना जेवण वाढायचं काम ना आता अर्जुन करत असतो. सगळ्यांनाच तो जेवण वगैरे वाढून देतो. सगळीजणं मस्त जेवणसुद्धा करत असतात. कोशिंबीरही आता सोबत केलेली असते. कोशिंबीरही एकदम मस्त एकदम फर्स्ट क्लास अशी करून आणलेली असते. आणि जेव्हा सायली पहिलाच बाईट घेते ना तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की ही कोशिंबीर जी आहे ती विमलताईंनी केली आहे. मग आता ती विमलला विचारते, काय हो विमलताई, कोशिंबीर
तुम्हीच केली आहे ना? मग विमल म्हणते की हो, ते काय ना ताई, जरा खूप जास्त धावपळ होती, गडबड होती, त्यामुळेच मी केली. पण दुसरीकडे प्रताप आता अर्जुनची बाजू घेतच म्हणत असतात की अगं सायली, तुला म्हणून सांगतो, खरंच ना, आज अर्जुनने इतकी कामं कधीच केली नसतील ना, तेवढी केलेली आहेत बघ. कारण तुला असं वाटत असेल की त्याने कोशिंबीर विमलकडनं बनवून घेतली, पण ते झालं, पण बाकी कामं ना अर्जुननेच केली आहेत. कारण अर्जुननी बरीच कामं करताना मी तरी पाहिलेलं आहे आणि आज या सगळ्या गोष्टी मी पहिल्यांदाच बघितलं आहे, हेही तितकंच खरं आहे असं देखील प्रताप आता बोलत असतात. इकडे अर्जुनला वाटत असतं की सायली काम करून आली आहे म्हटल्यावर नक्कीच थकलेली असेल, पण जी सायली आहे तिने सांगितलेलं असतं की मला काहीच प्रेशराईज वाटलं नाही आहे, उलट मला बरं वाटलं आहे, मी मस्त रिलॅक्समध्ये काम करून आली आहे असं देखील ती सांगते. त्यावर आता अर्जुनला या सगळ्याची खात्री करून घ्यायची असते, म्हणून अर्जुनने आता कॉल केलेला असतो आणि अर्जुन चैतन्याला या संदर्भात विचारतो. तर चैतन्य देखील सांगतो की हो, खरंच तुलाही जितकी कामं जमत नाही ना, तितक्या सिरियसली आज वहिनीनं कामं केलेली आहेत आणि आजचा दिवस ना एकदम भारी होता. मी तर म्हणतो की तू घरातलीच कामं कर आणि वहिनीला आपल्या ऑफिसला पाठवत जा, कारण त्यामुळेच ना आपली फर्म ना खूप जास्त पुढे जाईल असं देखील म्हटलं जातं. हे सगळं ऐकून ना अर्जुनला तर धक्काच बसतो आणि तसा स्वतःचा मित्र हे सगळं काही बोलत आहे म्हटल्यावर त्याला अजूनच या सगळ्याचा त्रास होतो. तो म्हणत असतो की तू माझा मित्र आहेस की कोणाचा रे? सरळ सरळ तिची बाजू घेतोय. अरे अर्जुन, खरं आहे, तेच तर मी बोललो. खरंच ना खूप बरं वाटलं. वहिनी होता असत्या तर काम ना एकदम रिलॅक्समध्ये होतात, म्हणजे घाई गडबड कुठेच नसते. सौम्य भाषेत शांतपणे ते काम मॅनेज करून घेतात आणि त्यामुळेच ना मला या सगळ्या गोष्टी त्यांच्या आवडतात, सगळ्या गोष्टी पटतात. म्हणूनच मी म्हणतो की वहिनीनाच तू कामावर पाठवत जा, त्या मस्त काम हँडल करतात. असंही आता अर्जुनला चैतन्य बोलतो. चैतन्य जसं हे सगळं बोलतो तेव्हा आता अर्जुनला राग येतो. अर्जुन म्हणतो, जा, तू माझा मित्र असून तिची बाजू घेतोयस आणि तिच्याबद्दल मला सांगतोय. चैतन्य सांगतो, अरे जे खरं आहे ते सांगितलं, उगाच कशाला मी खोटं बोलू आणि तुला आशेवर ठेवू. वहिनीने एकदम भारी काम केलेलं आहे आणि त्यामुळेच ना मी तुला ह्या सगळ्या गोष्टी सांगतोय. चैतन्यने आता या सगळ्या गोष्टी सांगितल्यावर अर्जुन लगेचच फोन ठेवून देतो, कारण त्याला या गोष्टी पचनी पडत नसतात आणि त्यामुळेच ना त्याने आता कॉल ठेवलेला असतो. मग अर्जुन घरातली कामं बघत असतो, कारण त्याने ना आता सायलीसाठी स्पेशल असा बुकेही मागवलेला असतो. सायली म्हणत असते अर्जुनला की आता काय झालं, बोला ना, पटलं का तुम्हाला? मी तुम्हाला म्हणत होते, पण तुम्हाला त्या गोष्टी पटत कुठे होत्या? तुम्हाला असं वाटत होतं की मी उगाच खोटं सांगते. पण आता चैतन्य, भाऊजींकडनं ऐकलात ना सगळी सत्य परिस्थिती. त्याबरोबर आता या दोघांची भांडणं चालू होतील अशी भीतीच कुठेतरी आता वाटू लागलेली असते. म्हणूनच ना लगेच अस्मिता सांगत असते की अरे अरे अरे, आज रोज डे आहे, भांडू नका. पण मी काय म्हणते ते तरी ऐकून घ्या ना. मग आता विचारलं जातं की काय? अरे आज रोज डे आहे, तर तुम्ही दोघंही जणं आज काही स्पेशल असं करणार नाही आहे का? म्हणजे गुलाबाचं फूल अँड ऑल हे सगळं काही. तर जो काही अर्जुनने बुके आणलेला असतो तो बुके बघायला अर्जुन जातो, पण तिथे बुके नसतो, कारण तो ऑलरेडी प्रियानं गायब केलेला असतो. प्रिया जेव्हा बुके गायब करते तेव्हा मात्र आता अर्जुन विचार करतो की इथेच तर मी बुके ठेवला होता, मग बुके गेला कुठे? अर्जुनला विचार येत असतो मनामध्ये. मग अर्जुनच्या लक्षात येतं की या सगळ्याच्या मागे नक्कीच ना ही प्रिया असू शकते आणि मग तो तरीसुद्धा इकडे तिकडे शोधत असतो. विमललाही विचारतो. विमलही म्हणते की नाही हो, नाही माहिती मला हे सगळं कोणी केलं आहे. खरंच ना इथेच होता, मी बघितला होता मगाशी, पण आता नाही आहे तो बुके इथे. मग अर्जुन विचार करतो की काय करू आता, बुके कुठून आणायचा? कारण त्याने खरंच बुके मागवून ठेवला होता, कारण त्याला सायलीला रोज डेच्या शुभेच्छा द्यायच्या होत्या. मग आता इकडे सायलीने सुद्धा येताना बुके आणलेला असतो आणि सायली आता अर्जुनला बोलवत असते आणि अर्जुनला तो बुके देत असते. अर्जुनला म्हणत असते की हे घ्या अर्जुन सर, हे घ्या बुके, तुमच्यासाठी खास असं मी आणलेलं आहे. मग अर्जुन थोडा घेताना बाज करत असतो, कारण त्याच्याकडे देण्यासारखं असं काहीच नसतं. तरीसुद्धा
सायलीचा तो बुके तो स्वीकारतो. त्यासोबत सायलीने एक खूप सुंदर असा ॲप्रॉनसुद्धा बनवलेला असतो, ज्यामध्ये साईडला अन्नपूर्णा असं शिवणकाम करून बनवलेलं असतं आणि तो ॲप्रॉनही ती त्याला भेटवस्तू म्हणून देते. आणि मग तो ॲप्रॉन बघूनच ना खूप जास्त आनंद अर्जुनला होतो, कारण अर्जुन घरातली कामं करत होता. तर घरात कामं करत असताना त्याच्या कपड्यांची झालेली अवस्था आणि या सगळ्यामुळेच ना कळून चुकलेलं असतं की हा कपड्यांकडे नीट लक्ष देत नाही आहे. म्हणूनच ती तो ॲप्रॉन घेऊन येते आणि त्यावर अन्नपूर्णा असं नाव तिने गोंधून घेतलेलं असतं आणि तो ॲप्रॉन ती त्याला घालून दाखवते आणि तो ॲप्रॉन एकदम बढिया असा त्याला बसतो. आणि त्यामुळेच आता अस्मिता म्हणते की आता काही ह्याचे कपडे मागणार नाहीत, नाहीतर लहान मुलांसारखे सगळे कपडे खराब करून घेतले होते आज अर्जुनने दिवसभर काम करून, असंही आता अस्मिता म्हणते. तेव्हा सायलीला हसू येतं. सायलीने दिलेल्या बुकेकडे अर्जुन एकटक पाहत असतो, पण अर्जुनच्या चेहऱ्यावर असं वाटत असतं की त्याला तो बुके दिलेला आवडला नाही आहे का, असं कुठेतरी वाटत असतं. पण त्याच वेळेला सायलीही विचारते की काय झालं अर्जुन सर, बोला ना, म्हणजे तुम्ही बोललात नाही तर मला कसं कळेल. त्यावेळेला अर्जुन म्हणतो की काही नाही. सायली म्हणते बोला ना अर्जुन सर, काय झालं आहे. त्यावर सायलीला अर्जुन म्हणतो की खरं तर मीही तुझ्यासाठी बुके आणला होता, पण तो कुठे भेटत नाही आहे, कुठे ठेवला आहे समजत नाही आहे, मी इथेच ठेवला होता. मग सायली म्हणते की अहो राहू दे ना, सकाळी तसंही तुम्ही गुलाबाचं फूल मला दिलंच होतं की, तेव्हाच तर आपला रोज डे झाला होता, पण हे असंच मी तुमच्यासाठी आणलं. मग आता अर्जुन विचार करतो की नाही नाही थांबा. मग आता अर्जुन लगेचच किचनमध्ये जातो आणि त्याला माहिती असतं की सायलीला चक्री फूल हे आवडतं आणि म्हणूनच आता तो अर्जुन मसाल्याच्या डब्यातनं एक चक्री फूल घेऊन येतो आणि तिथेच सायलीच्या समोर ना गुडघ्यावर बसतो. आता मात्र चकित पडण्यासारखं झालेलं असतं. सायली विचार करत असते की ह्या सगळ्या काही गोष्टी काय चाललेल्या आहेत आणि म्हणूनच ती अर्जुनकडे एकटक बघत असते. सगळ्यांचंच मुळात अर्जुनकडे लक्ष असतं. अर्जुन आता अक्षरशः गुडघ्यावर बसतो आणि गुडघ्यावर बसूनच ना तो आता प्रपोज करत म्हणजेच गुलाबाच्या फुलाच्या जागी चक्री फूल देतो. आणि हे सगळं बघून तर आता सायली चकित झालेली असते आणि सायली म्हणत असते की हे काय, हे काही नवीनच. मग तिला म्हटलं जातं की हे काही नवीन नाही आहे, हे जुनंच आहे. मला माहिती आहे माझ्या बायकोला चक्री फूल खूप जास्त आवडतं आणि त्याचसाठी स्पेशली मी हे चक्री फूल आणलेलं आहे, असंही आता म्हटलं जातं. या सगळ्या गोष्टी जेव्हा आता बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र त्यांनाच हसू येतं आणि सायलीही म्हणत असते की यापेक्षा बेस्ट असं गिफ्ट माझ्यासाठी ना कोणतंच नसू शकतं. खूप सुंदर असं गिफ्ट तुम्ही मला दिलेलं आहे, असं देखील आता सांगितलं जातं. अर्जुनला मनातून वाईट वाटत असतं, कारण त्याने स्पेशली सायलीसाठी बुके आणलेला असतो, पण ऐन वेळेला तो बुके गायब झाल्यामुळेच ना सगळ्याच गोष्टी हातातून विस्कटल्यासारख्या झालेल्या असतात. सगळ्याच गोष्टी हातातून गेल्यासारख्या त्याला वाटत असतात. पण इकडे आता सायलीला ते चक्री फूल खरंच खूप जास्त आवडलेलं असतं आणि ते चक्री फूल बघूनच ती आता खूप जास्त खुश होते. पण इथे जी प्रिया असते ना, तिचा प्लॅन फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे तिला आता शांत राहण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उरत नाही. दुसरीकडे आता नागराज हा प्रियाला कॉल करत असतो, पण प्रिया आता कॉल रिसीव करत नसते, कारण प्रिया नेलपेंट लावत असते आणि तिचा मूड आधीच ऑफ झालेला असतो. त्यामुळे ती कॉल सारखा कट करत असते. पण नागराजचे कॉल मात्र यायचे काही थांबलेले नसतात. नागराजचे कॉल यायचे थांबत नाहीत. त्यामुळेच ना आता शेवटी काही झालं तरी नागराज काकाचा कॉल हा रिसीव करावाच लागतो इथे असणाऱ्या या प्रियाला. प्रिया आता कॉल रिसीव करते आणि त्याच वेळेला प्रिया म्हणत असते की काय आहे बोला. मग प्रियाला आता ते म्हणतात की आवाज तुझा जास्तच वाढलेला दिसतोय, तुझा आवाज मला बंदही करता येतो, म्हणजे तूही कधीतरी इथे असू शकतेस आणि मी तुझ्या जागी. मग त्यावेळेला बघ ना, विचार कर की तुझी काय अवस्था मी करून ठेवेन ते. त्याबरोबर आता प्रिया लगेच व्यवस्थित बोलायला लागते. म्हणजेच प्रिया आता बोलत असते की ते काय ना, मी सायली अर्जुनवर जरा लक्ष ठेवून होते ना, म्हणून फोन कट केला. बोला बोला काय झालं आहे ते, असंही आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात तेव्हा मात्र आता नागराज म्हणत असतो की केलंस का काम सांगितलेलं. तर तिच्या लक्षात येत नसतं. ती विचार करते आणि ती म्हणते की हो हो केलं, साक्षीचं काम मी सांगितलं होतं ते केलंस ना. हो मी केलं. पण आता महिबतला शांत बसलेलं बघून ना आता कळून चुकलेलं असतं की काही काम वगैरे प्रियानं केलेलं नाही आहे. म्हणूनच आता नागराज म्हणतो की महिबत शांत आहे याचा अर्थ तू अजूनही काम केलं नाही आहे. जर तू साक्षीचं काही केलं असतंस ना तर इकडे मात्र
नक्कीच या महिपतची वाट लागली असती, महिपत बोंबाबोंब करत सुटला असता. पण अजूनही तो शांत आहे यातच मला समजतंय की काही झालेलं नाही आहे, असंही आता म्हटलं जातं. त्यावर आता प्रिया म्हणत असते, मी करते कामं, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला सांगितलंय ना मी, थोडा वेळ द्या हो मला, मी करते मॅनेज. आणि इथे सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागत आहेत. मग एकटीने कसं कसं करते मी ते माझं मला माहिती आहे. थोडा वेळ द्या, बघते मी, असंही आता प्रिया म्हणत असते. मग आता प्रियाला खरंच ना पस्तावा होत असतो की ह्या नागराजला मोबाईल दिल्याचा. तिला असं वाटत असतं की का म्हणून मी माझ्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली की काय, म्हणजे याला मोबाईल द्यायची खरंच मला गरज होती का, का मी उगाच या माणसाला मोबाईल देऊन बसले, असं कुठेतरी तिला वाटत असतं. आणि ती आता नागराजला म्हणत असते, करते मी तुमची कामं, काळजी करू नका, तुम्ही फक्त निवांत राहा, मी इकडचं हँडल करायला आहे, असंही तिने आता सांगितलेलं असतं. पण तिला नागराजने सांगितलेलं असतं की हे सगळं मला असं साधं साधं बोलून दाखवू नकोस, मला लवकरात लवकर कृती करून हवी आहे, मी थांबणार नाही आहे. इथे आता सायली जी आहे ती रूममध्ये बसलेली असते आणि एकटक ते चक्री फूल बघत असते. ती आता थोडं रिलॅक्स फील करत असते, जसं नेहमी अर्जुन करत असतो. पण आज ना अर्जुन घरातली कामं करून खूप जास्त थकलेला असतो, त्याची बॉडी स्ट्रेस झालेली असते आणि त्यामुळेच ना तो आता थोडं का होईना निवांत झोपायचं ठरवत असतो. सायलीला मात्र तो म्हणत असतो की मला ना आज खूप जास्त राग आला आहे, म्हणजे ना मुळात ना मला कळतच नाही आहे, मी इतका छान बुके आणला होता, मी तिथे ठेवला होता, पण गायब कोणी केला मला माहिती नाही. हे सगळं करणारी ना ती तन्वीच असणार आहे, अजून कोणी नसणार आहे. मग आता तिला ना मी सोडणार नाही, तिला विचारणार आहे मी या सगळ्याचा जाब, तुला काय वाटतं मी सोडून देईन का, शांत राहीन का, नाही हां, मी शांत बसणाऱ्यांमधला नाही आहे, असं देखील आता तो म्हणत असतो. त्याच वेळेला कसं कसं आता सायली थांबवत असते आणि सायली म्हणते की तुम्ही विसरताय का, तुम्ही आता काही दिवसांसाठी हे सायली आहात आणि मी अर्जुन आहे, त्यामुळे सायली कोणाची अशी खोड काढायला जात नाही, कोणालाही जाब विचारायला लगेच जात नाही, थोडा वेळ देऊया. आणि तसंही तुम्हालाही चांगलंच माहिती आहे की आपल्याकडे आत्ता हा व्हॅलेंटाईन वीक साजरा होत आहे, त्यामुळे जे काही आहे ते आपल्याला प्रेमानं जिंकायचे, कोणावरही आवाज चढवायचा नाही आहे, कोणालाही ओरडायचं नाही आहे, त्यामुळे शांत व्हा, असं देखील सायली आता अर्जुनला सांगत असते. अर्जुन जी काही नेहमी कामं करत असतो तशीच कामं सेम सायली करत असते. आणि आता सायली अर्जुनशी थोडं बोलायचा प्रयत्न करत असते, म्हणजेच अर्जुनला ती आता सांगणार असते की बघा, तुम्हाला वाटत असेल की खूप जास्त टेन्शन आहे, तसंच टेन्शन मला देखील आहे. आणि ती आता ऑफिसमध्ये घडलेलं प्रकरण अर्जुनला सांगणार असते. आणि तेव्हा अर्जुन जो आहे तो ब्लँकेट वगैरे घेऊन तिथे आता झोपायला बघत असतो, कारण अर्जुन थकलेला असतो, त्यातच त्याचं तो बुके गायब झाल्यामुळे त्याला वाईट वाटत असतं. तर तो म्हणत असतो की आता ना मला खूप जास्त राग आला आहे, पण त्यावर खूप असं समजवून ना त्याला कसं कसं सायली तयार करत असते. सायली आता ऑफिसमध्ये घडलेली नागराच्या केसमधली नवीन जो काही क्लू तिच्या हाती लागला आहे त्याबद्दल ती आता सांगत असते. तिने स्केच काढून घेतला आहे याबद्दल. पण इकडे आता जी काही गाढ झोप लागलेली असते ना अर्जुनला, की अर्जुन काहीच ऐकत नाही, सायली एकटीच बडबडत राहते, अर्जुनच्या कानावर काही शब्द पडत नाहीत. आणि त्यामुळेच ना आता कळत नसतं की काय करावं. पण सायलीने समजून घेतलेलं असतं की अर्जुनने खरंच दिवसभर खूप काम केलं असेल, त्यामुळे तो दमला असेल आणि म्हणूनच ती म्हणते की सॉरी, पण आता आमचं चुकलेलं आहे. नवरोबा, आज दिवसभर खरंच तुम्ही खूप काम केलं आहे आणि आता तुम्हाला आरामाची गरज आहे, असं देखील सायली त्याच्याकडे बघून बोलू लागते. सुद्धा ठरवते की चला आता आपल्यालाही झोपायला हवं, उगाचच आपणही जागा राहायला नको. आणि मग तीही झोपायचा विचार करते. पण आता झोपलेल्या अर्जुनकडे ती एकटक पाहत असते, कारण हा अर्जुन एकदमच क्यूट दिसत असतो, कारण दिवसभर जे काही कामाचं प्रेशर होतं ते काम करून तो दमलेला होता आणि म्हणूनच तो निवांत निश्चित असा पडून होता. तर दुसरीकडे सकाळी जेव्हा आता सायलीला चैतन्याचा कॉल येतो, तेव्हा चैतन्य ऑफिसची जबाबदारी आणि काय आजचं रुटीन आहे याबद्दल सगळं काही सांगत असतो. आणि जेव्हा या सगळ्या गोष्टी तो सांगतो तेव्हा मात्र सायली पूर्णपणे कन्फ्यूज झालेली असते, तिला काहीच कळत नसतं, कारण जे काही वकिली शब्द असतात ते कानावर तिच्या पहिल्यांदाच पडत असतात. त्यामुळे ती आता थांबवते आणि चैतन्याला म्हणते, चैतन्य भाऊजी थांबा, काहीच बोलू नका,
म्हणजे तुम्ही बोलताय ते मला कळतंय, ते इंग्लिशमध्ये असलं तरीसुद्धा, पण आहे ना मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की थोडं थांबा, जे काही आहे ते मला तुम्ही समोर येऊन बोला, म्हणजे मला सगळ्या काही गोष्टींची शहानिशा होईल, सगळ्या काही गोष्टी कळतील. असं मला नाही कळत आहे, असं देखील सायली आता चैतन्याला बोलते. आणि तिने आता त्याला घरी बोलवलेलं असतं, स्टडी रूममध्येच आता त्यांना काम करायचं असतं आणि याचसाठी तिने घरी त्याला बोलवलेलं असतं. त्यावर तो चैतन्यसुद्धा म्हणतो, ठीक आहे बहिणी, थांब थांब, मी आलो, तू टेन्शन घेऊ नकोस. आणि असं बोलून आता त्याने लगेचच तिला बोलवून घेतलेलं असतं. दुसरीकडे आता सायली आणि चैतन्य हे बसलेले असतात स्टडी रूममध्ये आणि डिस्कशन करत असतात. त्यांनी जे काही स्केच काढलेलं असतं आणि ते स्केच जे आहे ते बनवायला दिलेलं असतं, या संदर्भातच ते बोलत असतात. इकडे आता अर्जुन जो आहे तो दूध घेत असतो, पण आता अर्जुनला ही कामं जमत नाही आहे असं तो दूधवाला म्हणत असतो. त्यामुळे आता राग येत असतो अर्जुनला आणि तो म्हणतो की तुझं तू काम कर. पण इथे जेव्हा चैतन्य प्रिया बोलत असतात तेव्हा त्यांना कॉफी घेऊन अर्जुन येतो. अर्जुनही ऐकत राहतो. पण हे सगळं बोललं ना, आता प्रियाही त्या खुर्ची आडून सगळं काही ऐकत असते. तिलाही आता या सगळ्याबद्दल कुठेतरी संशय येत असतो की ह्यांचं काहीतरी चाललेलं आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी आता प्रिया नागराजला सांगेल का आणि तिला समजेल का की रमेश नेमका कोण आहे ते मात्र पुढील भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.